आप्पे बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी डाळ भिजत घातली होती आणि तांदूळ भिजत घातले होते। तांदूळ आणि डाळीचं प्रमाण असं होतं, जेवढे तांदूळ आहेत तेवढ्यात 4ही डाळी मिक्स होत्या, तूर, उडीद, मूग आणि हरभरा डाळ। आता हे सगळं बॅटर सकाळी रात्रभर भिजल्यानंतर मिक्सरला काढून घेतलं। मिक्सरला काढून घेताना मध्येच कुकर लावून घेतला, म्हणजे तोपर्यंत वरणासाठी डाळ शिजेल। मुगाची डाळ आणि तूर डाळ अर्ध्या अर्ध्या प्रमाणात अशी वरणासाठी शिजायला लावली। शिजायला लावताना त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद पण घातलेलं आहे। त्यानंतर आता उरलेलं बॅटर काढत होते। सगळं बॅटर काढून झाल्यानंतर जेव्हा थोडंसं राहिलं होतं काढायचं, तेव्हा त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या 2-4 आणि थोडेसे जिरे आणि एक आल्याचा तुकडा घातला, जेणेकरून आप्पे टेस्टी बनतील, कारण ते आंबवायचे नाही आहेत, डायरेक्ट लगेच करायचे आहेत बॅटर काढल्यावर। आता वरणासाठी हिरव्या मिरच्या 5 ते 6 चिरून घेतल्या बारीक। त्यानंतर कांदा बारीक चिरला, 2 कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे, दोन्ही कांदे बारीक चिरून घेतले। आंबलेल्या पिठाचे आप्पे छान होतात। हे मी फर्स्ट टाईम करते आहे आणि आंबवायला वेळ नाही आहे, टिफिनसाठी मला सकाळी भाजीला काहीच नव्हतं, म्हणून मी आप्प्यांचा बेत केला। त्यासाठी मी आदल्या दिवशी भिजत घातले तांदूळ आणि डाळ, आणि आज सकाळी बॅटर काढून 10-15 मिनिटांनी लगेचच आप्पे बनवणार आहे। 2 कांदे चिरून घेतले, नंतर एक टोमॅटो मध्यम आकाराचा, तो पण बारीक चिरून घेतला वरणासाठी। थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून ठेवली। त्यानंतर एक लसूण सोलून घेतला आणि तो ठेचून घेतला। आता वरण करायला घेते। एक पातेलं गॅसवर ठेवलं, त्यामध्ये तेल घातलं, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेतली। ठेचलेला लसूण तो फोडणीमध्ये घातला आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची ॲड केलं। कढीपत्ता पण घालायला पाहिजे, पण माझ्याकडे नव्हता, कढीपत्त्याने छान टेस्ट येते। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घेतलं। कांदा चांगला परतत आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातलं, पुन्हा थोड्या वेळ परतून घेतलं, थोड्या वेळ झाकण ठेवून परतून घेतलं। आता त्यामध्ये मसाले घातले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तांबडं तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा सांबर मसाला घालून घेतला। आता हे सगळं मिक्स करून त्यामध्ये मीठ घातलं, म्हणजे मसाला खाली लागणार नाही आणि पाणी सुटून छान परतून निघेल। थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये पण घालते आहे आणि नंतर वरून पण घालेल। आता थोड्या वेळ झाकण ठेवून हे सगळं परतू द्यायचं आहे, कारण वरणाला मग छान तरी येईल। छान तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये डाळ घातली शिजलेली, त्यानंतर हवं तसं पाणी ॲड केलं आणि वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर ॲड केली, मीठ घातलं वरणाला आणि 10 ते 15 मिनिटे वरण शिजेपर्यंत आता आप्पे करून घेते। कांदा एक छोटासा घेऊन तो बारीक कट करून घेतला, काही कोथिंबीर चिरून ठेवलेली होती। हा कांदा आणि कोथिंबीर मी आप्प्याचं थोडंसं बॅटर साईडला काढते, कारण मला सगळे आप्पे आत्ता नाही करायचे, जेवढे करायचे तेवढं बॅटर काढून त्यामध्ये एक छोटासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घातली, मीठ घातलं आणि खाण्याचा सोडा घालते। खाण्याचा सोडा घातला आहे कारण की हे पीठ आंबलेलं नाही आहे आणि थोडंसं फुगण्यासाठी त्यामध्ये खाण्याचा सोडा घालून आप्प्याचं भांडं क्लीन करून घेतलं, त्याला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये आप्प्यासाठीचं बॅटर घातलं। नंतर झाकण ठेवून एक साईडने छान होऊ दिले आप्पे। छान झाले की ते आपोआप पलटतात पटकन। नंतर पलटी करून दुसऱ्या साईडनं पण पुन्हा छान होऊ दिले। नेक्स्ट टाईम मी पुन्हा आंबलेल्या आप्प्यांचं पण व्हिडिओ टाकेल, यावेळी विदाऊट आंबलेले आहेत। असेच 1 बाय 1 करून 2 ते 3 भांडे आप्प्यांचे मी लावून घेतले। बॅटर जास्त थिक किंवा जास्त थिन पण नाही ठेवायचं। एकीकडे वरण शिजत होतं आणि आप्पे पण बनवून झाले, या मग नाश्ता करायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ
आवडलेला थँक्यू. असेल तर भेटूया लाईक करा. नेक्स्ट अजून व्हिडिओमध्ये. व्हिडिओसाठी सबस्क्राईब